आज आपल्याला सर्वांनाच माहित आहे की प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज प्रत्येक पार्टीचे जे पदाधिकारी उमेदवार आहेत ते आपापल्या तरीकेने आज आहे तर फुल एकदम जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात जे आहे तर रॅलीचा प्रचार करत आहे, प्रचार रॅली काढत आहे आगळ्या वेगळ्या प्रमाणे। याच बाबतीत विचारायला आपल्या सोबत आहे सुशीला संदीप जाधव, त्यांना आपण विचारूया। आज त्यांच्या डोक्यावर आपल्याला फेटा दिसते, मॅडम काय म्हणाल? आज सगळ्यांनी फेटा घाललेला आहे, आपण पण फेटा बांधून देत आहे, आज शेवटचा दिवस आहे, काय वाटतंय? आज आमचा रोड शो होता आणि ही जी जनता आहे ती आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही संपर्कात असल्यामुळे ना आम्ही त्याला पैसे देऊन बोलवलेले आहे, ते प्रेमापोटी आमच्या आलेले आहेत आणि जे भ्रष्टाचार आणि घरांशाही चालू आहे ते त्याचा विरोध आम्हाला आता बंद करायचा आहे कुठेतरी। म्हणून ही जनता आहे ती संतापलेली आहे एवढ्या वर्षामध्ये, तर ते कुठेतरी थांबवायचं आहे आम्हाला। म्हणून आता आम्हाला बस झालं, आता घरांशाही आणि भ्रष्टाचार याचा विरोध करणार आम्ही पुढे आणि असाच पुढे चालू ठेवणार आम्ही। आणि 6 ते 7 दिवस झालेले आपण प्रचार फेऱ्या करत आहात, आपण घरोघरी डोर टू डोर जात आहात, आपल्याला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स आणि काय वाटतं लोकांमध्ये काय सध्या चालू आहे? मी आता एवढं 5-6 दिवस फिरत होते सगळ्या बिल्डिंग मध्ये, चाळीमध्ये पण। तर असं बघायला गेलं तर की मी इथे नगरचे सेवक होते त्यांना कंटाळून गेले लोक, ते नेहमी म्हणतात आम्हाला, आम्ही जेव्हा आम्ही त्यांच्या कार्यकाळ 22 मध्ये संपला, हा जे आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो ना आम्ही, तर काय केले नगरसेवकने आमच्यासाठी काय केलं, तर आम्ही त्यांना बोललो आम्हाला एक संधी देऊन बघा तुम्ही, आणि आम्ही जे 5 वर्षात नाही काम करणार तर तुम्ही आम्हाला ऐकू शकता। म्हणजे हा राग त्यांचा आमच्यावर नव्हता, ते जे आधीचे जे नगरसेवक होते त्यांच्यावर होता। मतलब तुम्हाला रिस्पॉन्स चांगला? हो, आम्हाला मग ते म्हणा, आम्ही बोला आम्हाला एक संधी देऊन बघा, ते बोले हा एक आम्ही तुम्हाला संधी देऊ आणि आम्ही कामं केलेली आहेत। आणि त्यांच्या इथे जिथे जिथे लाईट नव्हती, आम्ही काही ठिकाणी लाईट म्हणजे पाण्याची सोय पण नव्हती तिथे आम्ही लोकांनी कामं करून दिलेली आहे। आमचं राधे राधे फाउंडेशनचं आहे, त्या मार्फत आमची कामं खूप ठिकाणी झालेली आहेत। तर त्यामुळे लोकांचं असं आहे की म्हणजे आम्हाला जे जनतेने उभं केलेलं आहे की आता तुम्ही उभे राहा, की आमची कामं आता तुम्ही करताय, ह्यापुढे पण कराल, म्हणून आम्हाला उभं केलेलं आहे। आणि मी ह्यापुढे जनतेच्या सोबतच राहणार आणि आमचा विजय म्हणजे जनतेचा विजय असं असणार। आता सध्या तर जसं आपण हे सगळं बोलत, प्रचार फेऱ्या झाल्या, आता 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला तुम्हाला डिक्लेअर होणार की कोण जिंकतोय। जर काय समजा आपल्याला मतदान गोरेगावच्या वार्ड 51 मधल्या लोकांनी जिंकून दिलं तर पुढचे तुमची रणनीती काय? मला जनतेने निवडून दिला तर मी जनतेचा पहिला आभार मानेल, कारण की माझा विजय नसणार, तो त्यांचा विजय असणार। विकासाप्रमाणे विकासासाठी काय पावलं उचलणार? जे जनतेला काही समस्या असतील आणि जे मी बघितलं ना, मी प्रत्येक जाळीमध्ये जाऊन आली, कशी लोक राहतात त्यातून त्यांना बाहेर काढायचंय, आपण चांगल्या ठिकाणी आणून ठेवूया आपण त्यांना, हा आमचा हे आहे। आता वार्ड 51 मध्ये अशा काही जनता आहेत की त्यांचे घर तुटलेले आणि ते दुसऱ्या गावी दुसऱ्या जागेवर स्थलांतरित झाले, ते आले नाहीत, आणखी त्यांना आणण्याचा काय प्रयत्न करणार आपण? आम्ही बघतोय की प्रयत्न करतोय की आधी पण आम्ही केलेलं, पण आपल्याकडे काही पद नसताना आपण काही करू शकत नाही। आपल्याकडे पद आलं तर आपण याचा विचार करू की आपण त्याला आपल्या परत जागेवर आणून ठेवू। धन्यवाद। आपण बघू शकता ज्याप्रमाणे सुशीला संदीप जाधव यांनी म्हटल्याप्रमाणे की ज्या लोकांचे घर तुटलेले आहे, जे स्थलांतरित झालेले आहे, त्यांना गोरेगावमध्ये कसं परत आणता येईल याचं पूर्णपणे आम्ही आता सक्षमप्रमाणे प्रयत्न करू। अशाच अपडेटसाठी बघत राहा मुंबई न्यूज सोबत अली इनामदार, गोरेगाव।